श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर चला तर पाहूया माझं रुटीन काय आहे। मी तुम्हाला आज प्रत्यक्ष सांगत आहे का तर माझं जे हेल्थ आहे, माझं पूर्वी म्हणजे एकदम म्हणजे असं डोळ म्हणजे माझी तब्येत ठीक नसायची, माझे हातपाय दुखायचे, मला काही काम करायला उत्साह येत नसत। तर तो जो काही अनुभव आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर आता आपण सुरुवात करूया। माझं रुटीन काय आहे ते तुम्हाला मी आज सांगत आहे का तर आपलं शरीर हे फार मौल्यवान आहे। तर आपल्या शरीराचा प्रत्येक पार्ट जो आहे तो फार किमती आहे, ती एक आपली संपत्तीच आहे। त्याच्यामुळे आपण कधीही कुठल्याही गोष्टीत आपण आपल्या शरीराची प्रत्येक अवयव जो आहे, आपल्या प्रत्येक शरीराचा जो आपल्याला त्याची जपणूक करायची आहे। तर काय रुटीन आहे तर तुम्हाला सांगत आहे आपण काय केलं पाहिजे। तर मी तुम्हाला आज सांगत आहे। तर प्रथम आता माझी अंघोळ झालेली आहे, तर माझं मी नित्य म्हणजे ओळखलेलं आहे, परंतु मी तुम्हाला सांगते मी काय करायचं आहे। आपण जे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवतो ते प्रथम आपण उठल्यानंतर आपण जमिनीवर करदर्शन केल्यानंतर आपण जे पाणी कोमट करायचं आहे आणि तांब्याच्या भांड्यातच ठेवलेलं असतं ते। जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात जर ठेवलेलं नसेल तर तुम्ही कोमट करू शकता, तांब्याच्या भांड्यात जर ठेवलेलं असेल तर कोमट नाही केलं तरी चालतं। तर आपण त्याप्रमाणे आपल्या जे पोटामध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याला विकार होऊ नये किंवा आपण आपलं जो रक्तपुरवठा आहे मेंदूपर्यंत पोहोचावा म्हणून आपण याप्रमाणे पाणी प्यायचं आहे आपल्याला। याप्रमाणे पहिलं मला उठताच येत नव्हतं हात टेकवल्याशिवाय। याप्रमाणे केल्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी आपण उरकून घ्यायच्या आहे आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला योग हा नित्यनेमानेच केला पाहिजे। तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे, प्रथम आपल्याला पूर्ण श्वास घ्यायचा आहे। आता आपल्याला प्रथम आपण याप्रमाणे आपल्याला बसायचं आहे। तुम्ही तुमच्या फॉर्मल ड्रेसमध्ये सुद्धा बसू शकता, कोणी साडी असेल तर साडीमध्ये सुद्धा करू शकता, काही अडचण नाही आहे। तर आपण याप्रमाणे बसायचं आहे। प्रथम आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे। आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे। प्रथम आपल्याला तुमचे गुरु जे असं नामस्मरण आपल्याला प्रथम केलंच पाहिजे, ते आपल्याला सहाय्य असतात प्रत्येक कामामध्ये। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्या मातापित्यांना सर्वांना नमस्कार करायचा मनापासून, आपल्या कुलदेवतांना, आणि आपल्याला सुरुवात करायची आहे। तर चला तर श्री स्वामी समर्थ। प्रथम आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण आपले दार खिडक्या आपल्याला सगळे ओपन पाहिजे। आपण वरती टेरेसवर किंवा बाहेर पटांगणात केलं तरी सुद्धा चालतं। आपण प्रथम श्वास घ्यायचा। श्वास घ्यायच्या वेळेस आपल्याला आपलं पोट सुद्धा फुगलं पाहिजे, असं पुढे आलं पाहिजे। तर प्रथम आपल्याला ओंकार करायचा आहे। ओंकार करायच्या वेळेस आपण जो ओंकार करतो त्यावेळेस आपल्याला अचा उच्चार करायचा आहे। उचा नाही, ऑटोमॅटिकच आपल्याला उचा उच्चार येतो आणि मग नंतर मचा। तर आपण प्रथम श्वास भरून घेतल्यानंतर मग आपण याप्रमाणे आपल्याला ज्ञानमुद्रा करायची आहे। ज्ञानमुद्रा करून याप्रमाणे आपल्याला बसायचं आहे आणि ओंकार करायचा आहे। मी तुम्हाला प्रथम सांगणार आहे काय काय करते मी, म्हणजे प्रथम माझे नित्यकर्म म्हणजे काय आहे, म्हणजे काय कुठले प्रकार करते मी तुम्हाला सांगत आहे। स्त्रियांसाठी फार उपयुक्त आहे। तर आपण याप्रमाणे करूया।
कंट्रोल ठेवायचे आहे आणि हे घर्षण करायचं आहे आपल्या हाताचं. याप्रमाणे ते ठेवायचे आहे आपल्याला. आपल्या डोळ्यासमोर वलय येतात अशी गोल गोल, तर त्यामुळे आपला प्राणायाम हा सक्सेस झालेला असतो. तर तुम्ही पण मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा आपल्याला म्हणजे ज्याप्रमाणे साईडने आपल्याला निळ्या कलरचा वलय येतो असा तो वरती जातो. तर आपले त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस प्राणायाम करू त्याप्रमाणे आपले जे असं याप्रमाणे आपले चक्र इथपर्यंत असे जात असतात. तर आपण हे मी फक्त 4 ते 5 मी तुम्हाला फक्त मार्गदर्शन म्हणजे सांगत आहे. तुम्ही हे 11, 21, 51 तुम्हाला जसं जर चांगलं वाटेल तुमच्या शरीराला अत्यंत उपयोगी आहे. आपण हा ओंकार हा जरूर केलाच पाहिजे. तर दुसरं म्हणजे आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम करायच्या वेळेस आपल्याला जी आपली नाकपुडी चालू असेल त्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे. आपण प्रत्येक ऑक्सिजन भरून घेतो त्याच्यामुळे आपलं शरीर निरोगी राहतं. आणि प्रत्येकाने तो श्वास घेतल्यानंतर एका नाकपुडीने आपण याप्रमाणे आपण इथे अंगठा ठेवायचा आहे. तुमची कोणती नाकपुडी चालू असेल त्या ठिकाणी ठेवायचं. आपली जी उजवी नाकपुडी जी आहे ती सूर्यनाडी आहे आणि डावी जी नाकपुडी आहे ती चंद्रनाडी आहे. तर आपली सकाळी ही आपली चंद्रनाडी ही असते, ओपन असते, त्याच्यामुळे आपण उजव्या नाडीवर याप्रमाणे असं अंगठा ठेवायचा आहे नाकावर, नाकपुडीवर. 5 मिनिटं 5 सेकंद नंतर सोडून द्यायचं आहे. 5 सेकंद आपल्याला रोखून ठेवायचं आहे. का तर आपल्या प्रत्येक अवयवाला आपल्याला तो ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तर हे तुम्ही आवर्तने 11, 21 किंवा 51 करू शकता. तर मी आता तुम्हाला प्रथम 5 करून दाखवणार आहे. याप्रमाणे आपण 5 केलेले आहे. तुम्ही 21 सुद्धा करू शकता. तर आता चला तर आपल्याला कपालभाती करायची आहे. कपालभाती केल्यामुळे आपल्या पोटातील सर्व गॅसेस जे पोटाचे विकार असतात ते सुद्धा होतात आपले. याप्रमाणे जर आपण रोज केलं जो वायू जो असतो विषारी वायू, कोणाला ॲसिडिटी होते, कोणाला करपट ढेकरा वगैरे येतात तर त्या सुद्धा जातात. तर आपल्याला काय करायचं आहे, कपालभाती करायची वेळेस आपल्याला फुग्याप्रमाणे हवा भरून घ्यायची आहे. आणि कुठलाही अवयव आपल्याला हलवायचा नाहीये. फक्त आपल्याला जो ऑक्सिजन घेतलेला आहे तो आपल्याला पाठीमागे अशी खेचायचा आहे. म्हणजे आपला जो विषारी वायू किंवा पोट साफ व्हायचं असं ते आपलं पोट साफही होतं आणि पाठीमागे आपल्याला असं खेचायचं आहे. हे पहा, आपली नाभी जी आहे पाठीमागे खेचायचं. हे पण ह्याप्रमाणे करतो मी. ज्यांना जर दम लागत असेल त्यांनी सावकाश सावकाश करा. सवय लागल्यानंतर मी कंटिन्यू करते, पहा तुम्ही. आपण तुम्ही 21, 51 आणि 101 असे आवर्तन वाढवत जातात. जेवढे तुम्ही जास्त करताल तर त्याप्रमाणे तुमचं आरोग्यही चांगलं राहील पोटाचं. आणि आता चौथं जे काय आहे आपलं, तर आपण जेवण झाल्यानंतर कोणाकोणाला म्हणजे असं वात प्रकृती असेल त्यांनी काय करायचं आहे, जेवण झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला दोन्ही पण असे पंजे जे आहे आपल्या सीटवर ठेवायचे आहे. असे त्याच्यावर सीट आपलं ठेवायचं आहे. आणि आपलं अन्न पचन सुद्धा चांगलं होतं. आणि
याप्रमाणे आपल्याला याप्रमाणे बसायचं आहे. सावकाश श्वास घ्यायचा आहे. हे आपण तुम्ही 5 मिनिटं बसू शकता. मग तुम्हाला काय फरक जाणवेल. तुम्ही दोन्ही टाइम केलं तर खूपच चांगलं आहे. आणि ज्यांना जास्तच वात प्रकोप असेल त्यांनी कंगवा घ्यायचा आणि कंगव्यानी जो म्हणजे असं अल्लाद असं कंगव्यानी विंचरायचं आहे. त्याच्यामुळं म्हणजे ज्या डोक्यातील ज्या मेंदूतील ज्या आपल्या बारीक बारीक ज्या असतात त्या व्यवस्थित होऊन जातील. आता तुम्ही याच्यामध्ये बसले, वज्रासन म्हणतात त्याला. तुम्ही जर वज्रासनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला जसं वात प्रकोप असेल, कोणाचे सांधे दुखतात, कारण खाट टेकून जे उठावं लागतं, तर त्या गोष्टी होणार नाही. तर तुम्ही ह्याप्रमाणे डोकं ह्याप्रमाणे विचारायचं. केस मोकळे सुद्धा सोडू शकता तुम्ही. म्हणजे वात जो असतो आपल्या शरीरामध्ये होतो तो निघून जातो. एक मिनिट. ते मंडूकासन आहे. मंडूकासन केल्यामुळे आपल्या पोटातील गॅसेस किंवा काही विकार ते सुद्धा जातात. तेव्हा आपल्याला याप्रमाणे इथे ठेवायचे आहे. आपल्या पोटापाशी ठेवायचे आहे, नाभीच्या दोन्ही साईडला. आणि आपल्याला असं वाकायचं आहे. श्वास आपला घ्यायचा आणि श्वास सोडत असं आपल्या ज्यावेळेस आपण वागतो त्यावेळेस आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि पुन्हा आपल्याला घ्यायचा आहे. असे तुम्ही 5 मिनिटं आवर्तने करा. तुम्हाला फार फरक जाणवेल. तुम्ही करा, अवश्य करा. आपल्याला निरोगी राहायचं असेल तर तुम्ही हे जरूर करा. आपल्या आरोग्यासाठी आपल्याला सकाळी 30 मिनिटं आपण मोबाईलवर किंवा कुठे टाइमपास करतो रील्स बघण्यासाठी, पण ते तुम्ही करा जरूर. परंतु आपल्या स्वतःसाठी 30 मिनिटं तरी 20 मिनिटं तरी सकाळी तुम्ही जरूर द्या. आता ज्यांची कंबर जर दुखत असेल किंवा समजा आपल्याला तुम्हाला कोणाकोणाचे असे म्हणजे हात पोचत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, ह्याप्रमाणे घडी घालायची. म्हणजे तुम्हाला वागताना सुद्धा त्रास होणार नाही. कोणाकोणाला हे समजा आता असं हात आता तुम्ही जर असे बसलेला असेल, तुम्हाला असं हात टेकून उठावं लागतं ना, तर त्या गोष्टी होणार नाही. तुम्ही जर याप्रमाणे केले तर असं उठावं लागणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, याप्रमाणे हाताची घडी घालायची आहे. कमरेचा पण व्यायाम होऊन जाईल. याप्रमाणे तुम्ही करू शकता. हे तुम्ही रोज नित्यनेमाने करा. आपल्या कंबर लवचिक होण्यासाठी. ज्याप्रमाणे पूर्वीच्या बाया जाथन गायच्या त्याप्रमाणे आपल्याला असे पाय ठेवायचे आहे. मोठे अशा घट्ट हे करायचे आहे. जसं काय आपण जात्याला पकडतो याप्रमाणे आपल्याला पूर्ण असं करायचं आहे.
याप्रमाणे करायचं. नंतर असे आपण असं रिलॅक्स व्हायचं आहे. पूर्ण श्वास भरायचा आहे. ज्यावेळेस आपण श्वास भरतो आपलं पोट हे फुग्याप्रमाणे फुगलं पाहिजे. म्हणजे आपल्याला श्वास हा आपला व्यवस्थित घेतलेला गेलेला आहे या आपण समजून जायचं आणि सोडायचं. तर मग आता आपले हे आसनं झाले तर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त विश्रांती कशी भेटावी तर त्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करायच्या वेळेस आपल्याला तर तुम्हाला मी सांगत आहे, शवासन करायच्या वेळेस आपल्याला पूर्ण याप्रमाणे झोपायचं आहे. लहान बाळाप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे. आपला सगळं डोक्यातला विचार वगैरे सर्व काढून टाकायचे आहे. उठताना आपण लगेच जास्त उठायचं नाही. आपल्याला डावी कुशीर व्हायचं आहे आणि विष्णूप्रमाणे याप्रमाणे आपल्याला असं बसायचं आहे. आणि जसं काय आपण विष्णूप्रमाणे बसायचं आहे, जसं काय आपल्याला भगवान विष्णूप्रमाणे असं बसायचं आहे. याला विष्णू मुद्रा म्हणतात. याप्रमाणे बसल्यानंतर बघा तुम्हाला किती विश्रांती वाटते. तर तुम्ही मला कशा प्रकारे आपला म्हणजे असं हे मी जो व्हिडिओ केला आहे तुम्ही अवश्य जरूर करा. व्हिडिओला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या. नमस्कार.